in the science 1 chapter carbon compound. In this chapter we are learn about the carbon compound and its various properties. Here the important carbon compounds we study now: the ethanol and ethanoic acid. इथेनॉल आणि इथेनॉइक ॲसिड हे आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये ऐकलं की आपल्याला या हायड्रोकार्बन्सच्या माध्यमाने मिळत असतात. आता आपण यांचं एक इम्पॉर्टन्स म्हणून किती महत्त्व आहे याविषयी आपल्याला बघायचं आहे. या दोघांपैकी एकावर बोर्डाच्या परीक्षेत बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात, म्हणून यांचे बेसिक काही गोष्टी आहेत त्या आपल्याला समजून घ्यायला लागतील. एक कलरलेस लिक्विड असतं, त्याचा बॉइलिंग पॉईंट 78 डिग्री असतो. त्या इथेनॉललाच आपण अल्कोहोल किंवा स्पिरिट म्हणतो. ते सोल्युबल असतं पाण्यामध्ये इन ऑल प्रपोर्शन. ते पाण्यात कोणत्याही प्रपोर्शनमध्ये ते सोल्युबल असतं. असं नाही की त्याला कमीच पाणी लागतं, तर त्या पद्धतीने. आणि लिटमस पेपर न्यूट्रल तिथे आढळून येतो, फाउंड टू बी न्यूट्रल. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ॲसिड आहे का बेसिक आहे, ते न्यूट्रल दाखवतं. याचा स्मॉल क्वांटिटीमध्ये आपण शरीरामध्ये घेतलं तर याचा इफेक्ट आपल्याला काही ना काही होत असतो. कन्झप्शन ऑफ द अल्कोहोल हार्मफुल द हेल्थ इन अ नंबर ऑफ वेज. नंबर ऑफ वेजचा अर्थ काय, ते वाईन्समध्ये पण त्याचं प्रमाण असतं, औषधांमध्ये पण प्रमाण असतं. त्यामुळे त्याचा एक विशिष्ट वेच्या पद्धतीनेच तो आहारात गेला पाहिजे. उदाहरणार्थ आपल्या फिजिओलॉजिकल प्रोसेसमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम डॅमेज करत असतं. जर प्युअर अल्कोहोल आपण घेतलं, ॲब्सोल्यूट अल्कोहोल कॅन बी लिथल, ते आपल्याला घातक आहे प्युअर अल्कोहोल घेणं. पण मात्र ते एक गुड सॉल्वंट म्हणून वापरलं जातं, म्हणजे औषधांमध्ये सॉल्वंट म्हणून वापरलं जातं. इन अ मेडिसिन सच ॲज द टिंक्चर आयोडीन. टिंक्चर आयोडीन याच्यामध्ये अल्कोहोल असतं, आणि अल्कोहोल आयोडीन आणि इथेनॉलचं प्रमाणालाच टिंक्चर आयोडीन असं म्हणतात. ते कप मिक्सचर खोकल्याचं औषध असतं त्याच्यात असतं, आणि मेनी टॉनिक्स असतं त्या टॉनिकमध्ये आपल्याला. म्हणून आपल्याला कप मिक्सचरमध्ये आपल्याला त्याचा अल्कोहोलिक परिणाम, आपण जसं पॅरासिटामॉल नावाची गोळी जशी असते ती त्याच्यामध्ये अल्कोहोलच असतं, तर ती गोळीमुळे आपल्याला जरा पेन समजत नाही. खोकला येत असेल तर त्याच्या वेदनेने आपण थोडं आपल्याला ते शांतता मिळते. तर हा जो प्रकार आहे हा अल्कोहोलमुळे आपल्याला शक्य आहे. तर याची रिॲक्शन काय काय आहे ते आपण बघूया. तर जनरली आपल्याला माहिती आहे की रिॲक्शन विथ द सोडियम, इथील अल्कोहोलची जी आपल्याला रिॲक्शन आपल्याला बघता येईल, तर त्याच्याने आपल्याला सोडियम इथॉक्साईड मिळतो. सोडियम इथॉक्साईड. ऑल द अल्कोहोल्स रिॲक्ट विथ द सोडियम मेटल अँड लिबरेट हायड्रोजन गॅस अँड फॉर्म द सोडियम alkoxide salt. In this reaction, the ethanol with the sodium metal, hydrogen gas and sodium ethoxide are formed as a product. त्याच्याने आपल्याला सोडियम इथॉक्साईड हा प्राप्त होत असतो. काही ॲक्टिव्हिटी त्यांनी दिलेल्या, सोडियम मेटल आणि इथेनॉल, मॅग्नेशियम रिबन यांचा एकत्रितपणे आपल्याला काही प्रयोग करता येईल का. इथेनॉल टेस्ट ट्यूबमध्ये घ्यायचा 10 ml. त्याच्यामध्ये सोडियम धातूचे तुकडे बारीक बारीक धान्य एवढे टाकायचे, आणि त्याच्या तोंडावर एक छोटीशी एक रबराची ट्यूब बसवायची. ती ट्यूब बसवल्यानंतर त्याच्यासमोर जर आपण जळती मेणबत्ती धरली तर ती अत्यंत प्रदीप्तीने ती जळू लागते. तर याचा अर्थ काय झाला की त्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ज्वलनशील वायू बाहेर पडताना दिसतो. सोडियम बरोबर आणि मॅग्नेशियम बरोबर तीच रिॲक्शन केली तर मॅग्नेशियम बरोबर एवढी रिॲक्शन त्याची होत नाही, मात्र सोडियम बरोबर ती रिॲक्टिव्ह असल्यामुळे, सोडियम रिॲक्टिव्ह असल्यामुळे ती जलद गतीने घडून येते असं याच्यात म्हटलेलं आहे. डिहायड्रेशन रिॲक्शन काय आहे, डिहायड्रेट करणे म्हणजे काय, तर याच्यातला जो एच आहे होय तो मुक्त करत राहणे. वेन द इथेनॉल इज हिटेड इन टेम्परेचर 170 डिग्री विथ एक्सेस अमाऊंट ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, वन मॉलिक्यूल ऑफ द वॉटर इज रिमूव्ह इट्स मॉलिक्यूल टू फॉर्म द इथीन. त्याच्याने इथीन तयार होत असतो, दॅट इज अनसॅच्युरेटेड कंपाऊंड तयार होतो. त्याच्यातला H2O बाजूला पडतो. H2SO4चा वापर करून त्याला आपण काय केलं, त्याला हीट दिल्यामुळे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडमुळे त्याच्यातून काय होतं, पाणी वाफा येतात, त्याच्यातून डिहायड्रेट होत असतं. डिहायड्रेट म्हणजे काय, पाणी संपून जाणे.
या तक्त्यातला भाग समजून घेऊया. अल्कोहोल हे एक फ्युएल म्हणून वापरता येतं. त्या फ्युएलचं नाव आहे गॅसोहोल. आता हे कसं, तर शुगर केन म्हणजे आपल्याला जे ऊसाच्या पासून जी मळी मिळते, मोलॅसेस म्हणजे मळी, त्या मळीला कुजवून आपल्याला अल्कोहोल तयार करता येतं. त्याला इथेनॉल असं म्हणतात. तिथून तिथून फर्मंटेड केलं जातं. मोलॅसेसला फर्मंटेशन क्रिया केली जाते. कुजवणं म्हणजे काय, त्याला कुजवून त्याच्यातलं पाणी टाकून त्याच्यातलं ते बाष्पीभवन करून ते जे मिळतं ते अल्कोहोल असतं. आणि ते अल्कोहोल हे सफिशियंटली ते हवेमध्ये बर्न होऊ शकतं. गिव्स कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर ॲज अ ओनली प्रॉडक्ट. त्यामुळे ते इंधन म्हणून वापरता येऊ शकतं. इथेनॉल इज अ क्लीन फ्युएल. देअर फॉर सम कंट्रीज इट इज यूज ॲज अ ॲडिटिव्ह टू इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ द पेट्रोल. पेट्रोलची इफिशियन्सी वाढवण्यासाठी त्याचा वापर करतात. त्याला गॅसोहोल असं म्हणतात. आता इथेनॉइक ॲसिड. इथेनॉइक ॲसिड म्हणजे काय, तर कलरलेस लिक्विड. त्याचा बॉइलिंग पॉईंट 118 डिग्री सेल्सिअस. इथेनॉइक इज कम्प्लिटली नोन ॲज अ ॲसिडिक ॲसिड. इट्स ॲक्वियस सोल्युशन इज ॲसिडिक अँड टर्न ब्ल्यू लिटमस रेड. त्याचं ब्ल्यूचं रेड होत असतो. हे ॲसिडिक आहे. हे एक एक मुद्दे तुलनात्मक आपण लिहू शकतो. व्हिनेगर विच इज यूज ॲज अ प्रिझर्वेटिव्ह इन अ पिकल्स. आपण लोणच्यामध्ये जे व्हिनेगर टाकतो ते इथेनॉइक ॲसिडचाच तो प्रकार आहे. ॲसिडिक ॲसिडच असतं ते. आणि इट इज 5 to 8% ॲक्वियस सोल्युशन ऑफ द ॲसिडिक ॲसिड. ते 5 ते 8% ॲक्वियस सोल्युशनमध्ये ते ॲसिडिक ॲसिडचं प्रमाण असतं. आणि द मेल्टिंग पॉईंट ऑफ प्युअर इथेनॉइक ॲसिड इज 17 डिग्री सेल्सिअस. त्यावेळेस तो मेल्ट व्हायला लागतो. Therefore, during the winter in a cold countries, ethanoic acid freezes at a room temperature itself. थंडीमध्ये तो त्याचा फ्रीज होऊ शकतो. लुक्स लाईक अ आईस. देअरफॉर इट इज नेम ॲज द ग्लेशियल ॲसिटिक ॲसिड. तो बर्फासारखा दिसायला लागतो म्हणून त्याला ग्लेशियल ॲसिटिक ॲसिड असं सुद्धा म्हणतात. थंड प्रदेशामध्ये त्याचा त्या पद्धतीने वापर सुद्धा केला जात असतो. तर इथेनॉइकचा आपण परिचय या ठिकाणी करून घेतला. त्याच्या रिॲक्शन्सच्या बाबतीत आपल्याला आता समजून घ्यायचे की त्याच्या काही प्रयोगासहित दिलेले आहेत. या रिॲक्शनचं वाचन तुम्ही करा. इथेनॉइक ॲसिड कंटेन द कार्बॉक्झिलिक ॲसिड ॲज इट्स फंक्शनल ग्रुप. त्याचा फंक्शनल ग्रुप कोणता आहे, कार्बॉक्झिलिक ॲसिडचा आहे. द केमिकल रिएक्शन ऑफ इथेनॉइक ॲसिड आर मेनली ड्यू टू द फंक्शनल ग्रुप. आता याच्यात काय होतं, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन घडून येते आणि याचा ॲसिड आणि बेस, बेस बरोबर NaOH बरोबर जर रिॲक्शन घडून आणली सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर, तर आपल्याला सॉल्ट मिळतं. त्या सॉल्टचं नाव आहे सोडियम ॲसिटेट. CS3COONA. याला काय म्हणतात, सोडियम ॲसिटेट. कॉमन आहे. द नेम सॉल्ट फॉर्म हिअर द सोडियम इथेनॉइट. इट्स कॉमन नेम सोडियम ॲसिटेट. त्याला ॲक्च्युअल त्याचं नाव जे आहे IUPAC नुसार इथोनेट आहे. In the previous standard, acetic acid is a weak acid, will be the salt sodium acetate be neutral. नेक्स्ट प्रयोग दिलेला आहे त्यांनी. सोडियम कार्बोनेटच्या पावडर बरोबर आपण ॲसिटिक ॲसिडची रिॲक्शन घडवल्यास आपल्याला त्याचं नेमकं काय निदान होऊ शकतं. इथे जो काही वायू तयार होत असतो, कार्बन डायऑक्साईड वायू आपल्याला मुक्त होत असतं. सोडियम इथोनेट तयार होत असतो आणि कार्बन डायऑक्साईडमुळे आपण, कारण व्हॉट इज द कलर चेंज ऑफ द लाईम वॉटर, राईट द रिलेटेड इक्वेशन. त्याला का कलर चेंज झाला, तर कार्बन डायऑक्साईडमुळे तो जो असेल लाईम वॉटर हे मिल्की होत असतं. आणि ॲसिटिक ॲसिड आणि यांच्यात रिॲक्शन आपल्याला घडून येते जी आपण टेस्ट ट्यूबमध्ये आपण घेतोय ती. तर अशा रीतीने आपल्याला इथे सोडियम इथोनेट हा प्राप्त होत असतो. त्याची रिॲक्शन या ठिकाणी दिलेली आहे. आपल्याला सोडियम इथोनेट आपल्याला प्राप्त होतं आणि कार्बन डायऑक्साईडमुळे त्याला इफरवरन्सेस पासेस थ्रू द गॅसेस, त्याचे बुडबुडे यायला लागतात त्या टेस्ट ट्यूबमधून आणि ते मिल्की होत असतं. हे जे मी आता स्पष्टीकरण दिलं तेच होतं. सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट. हा बायकार्बोनेट आणि सोडियम कार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा आणि कपडे धुण्याचा सोडा, असे दोन प्रकारचे सोडाचे प्रकार आहेत. तर त्यांच्यात सेम रिॲक्शन आपल्याला प्राप्त होते ॲसिटिक ॲसिड बरोबर आणि तशाच पद्धतीचं ते त्याचं स्पष्टीकरण आहे. त्यानंतर आपल्याला इस्टरिफिकेशन रिॲक्शन. इस्टरिफिकेशन रिॲक्शन ही जे आपण अत्तरसारखे जे पदार्थ असतात किंवा साबणामध्ये जे सुगंध असतात त्याची निर्मितीसाठी केले जात असतात.
त्यामुळे साबणाचे फॅटी ॲसिडसुद्धा यापासून निर्माण करता येऊ शकतात. याच्यामध्ये काय की आता या रिॲक्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे त्यांनी की एका टेस्ट ट्यूबमध्ये आपण काय घ्यायचं, ग्लेसियल इथेनॉइक ॲसिड घ्यायचं आणि इथेनॉल घ्यायचं. यांना एका गरम पाण्याच्या बीकरमध्ये ती टेस्ट ट्यूब ठेवायची. त्यावेळेस आपल्याला म्हणजे त्याच्यात आपण या टेस्ट ट्यूबमध्ये जर सल्फ्युरिक ॲसिड जर थेंब टाकले कॅटलिस्ट म्हणून, तर तेव्हा त्याचा इथेनॉएटमध्ये रूपांतरित होत असतं. इथेनॉइक ॲसिड रिॲक्ट विथ द इथेनॉल अँड ॲसिड कॅटलिस्ट यूज केल्यानंतर आपल्याला इथेनॉएट मिळतं. इथेनॉइक ॲसिड रिॲक्ट विथ द इथेनॉल इन प्रेझन्स ऑफ अन ॲसिड कॅटलिस्ट इस्टर आणि इथिल इथोनेट इज फॉर्म. इथिल इथोनेट हा तयार होत असतो. त्याचा स्मेल थोडासा असा स्वीट ऑर्डरमध्ये असतो, गोडसर, जसा केकचा कसा वास येत असतो तशा प्रकारचा त्याचा स्वीटनेस त्याचा ऑर्डरमध्ये आहे. मेजॉरिटी त्याचा फ्रूटचे वेगवेगळे प्रकारचे फ्रूटचे वास जे असतात ते तयार करता येऊ शकतात इस्टरच्या माध्यमाने. इस्टर्स आर युज्ड फॉर मेकिंग द फ्रॅग्रन्स अँड द फ्लेवरिंग एजंट. When an ester is reacted with the alkali sodium hydroxide, the corresponding alcohol and carboxylic acid are obtained back. त्याच्याने काय होतं, अल्कोहोल आणि कार्बॉक्झिलिक ॲसिड हे तयार होत असतं. दिस रिएक्शन इज कॉल्ड एज अ सॅफोनिफिकेशन रिएक्शन. इट इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ द सोप फ्रॉम द फॅट्स. फॅट्सपासून इस्टर आणि सोडियम हायड्रॉक्साईड एकत्र केलं तर आपल्याला सोडियम कार्बॉक्झिलेट मिळतं आणि हे अल्कोहोल प्राप्त होत असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला या रिॲक्शनचा विचार आपण इथे केलेला आहे. ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नक्की लिहून घ्या.